चला शाणूबाईंची टीम पाहायला मिळते. वाशिक शेख महेश नानगुडे जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते. वाशिक शेख स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला महेश नानगुडे आणि गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत ऐश्वर्य सुर्वे, बाबा, देरनगर अंधेरी. पुण्याच्या हडपसर फातिमानगरचे बॅटर स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. वाशिक शेख पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर स्ट्रोक तर खेळलाय, बराच उंच गेलाय बॉल. यश कोठारी तिकडे पोहोचतायत, बरेच लांब होते आणि पोहोचतायत तिकडे आणि पहिल्याच बॉलवर विकेट येताना पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये जेवढ्या रन करणार त्याच्या डबल रन मिळणार आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. धनंजय भिंताडे आलेत बॅटिंग करण्यासाठी. पुण्याचेच एक धडाकेबाज बॅटर आहेत. ऐश्वर्य यांनी पहिल्याच बॉलला विकेट घेतली आहे. या स्पर्धेचा हा एक नियम आपल्याला पाहायला मिळतोय की पहिल्या ओव्हरमध्ये जेवढ्या रन होणार त्याच्या डबल रन मिळणार. बॅकफुटला गेले, हळूवार पद्धतीने बॉलला पॉईंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. एक धाव मिळते. ऐश्वर्य सुर्वे मागील मॅच मध्ये देखील अप्रतिम कामगिरी राहिली होती, गोलंदाजी राहिली होती. आता पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी त्यांच्याकडून होईल. मुंबईमधलं क्रिकेट पाहायला मिळतंय. पावसाळी क्रिकेट अगदी जोरदार मुंबईमध्ये चालतं आणि हे पावसाळी क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. रबर बॉलचं क्रिकेट पाहतोय. गोदरेज ग्राउंड करी रोड स्टेशनच्या बाजूला. पहिलाच बॉल, महेश नानगुडे बॅटिंगला आले खरे आणि पहिल्याच बॉलवर जोरदार प्रहार करत असताना षटकार खेळलाय. इन फॉर्म बॅटर, पुण्याचा युवा वंडर बॉय, नाव महेश नानगुडे. पहिल्याच बॉलवर षटकार खेळताना पाहायला मिळत आहेत. पावसाळी क्रिकेटची पहिली स्पर्धा जी पुण्यात झाली, मोटरसायकल जिंकली होती सिरीजच्या स्वरूपात. या वर्षीच्या हंगामाला अखिल भारतीय रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये महेश नानगुडे यांनी पुण्याच्या मुळशी तालुक्यातील बावधन गावचा खेळाडू, परंतु ऐश्वर्य देखील एक कसलेले गोलंदाज आहेत. षटकार तर आलाय. आणखीन एक मोठा फटका, परंतु पाठीमागे खेळला जाईल आणि ग्राउंड डिक्लेअर झोनचा आहे, त्यामुळे तिकडे एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. यावेळेला पायात बॉल करण्याचा प्रयत्न जरूर होता, त्याला ऑन साइडला खेळले, अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल नाही थांबत आहे. बॉल सीमारेषेच्या पारच जातोय. 4 धावांसाठी श्रीजा 11 लालबाग. अमराज मृत्युंजय नावाने देखील हा संघ खेळताना पाहायला मिळतो. आज विक्रांत जाधव आणि कंपनी, अमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. श्रीजा 11 लालबाग मुंबईतील सगळ्यांचाच लाडका संघ आहे किंवा या मैदानातील बऱ्याच स्पर्धा या मैदानात देखील श्रीजा 11 ने गाजवल्यात, परंतु रवी आणि किशन ही जोडी मात्र एकत्रित मैदानात उतरली आहे. समोर उडवलाय, जबरदस्त स्ट्रोक महेश नानगुडे यांच्या बॅटमधून. आणखीन एक बॉल सीमारेषा पार, येतोय षटकार. महेश नानगुडेचं स्ट्राईकला येणं इकडे पथ्यावर पडताना पाहायला मिळालं आणि इकडे धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या झाली एकंदरीत 18. पहिल्या 3 बॉलवर जर पाहिलं तर या ठिकाणी म्हणजे 2 बॉलवर एकच धाव होती, त्यानंतर जर पाहिलं तर धावा आल्या आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती पहिल्या ओव्हरनंतर 36. सोहेल येतात बॉलिंगसाठी. चिता कॅम्पचा मुंबईचा एक वेगवान गोलंदाज, 2 पुणेरी फलंदाज मैदानात पाहायला मिळत आहेत.
गेल्या काही वर्षात हा संघ देखील मुंबईमध्ये येतोय आणि प्रयत्न करतोय, धडपडतोय, सातत्याने प्रयत्न करतायत. यावर्षी सुप्रीमोमध्ये देखील सगळ्यांची मनं जिंकून घेतली या संघाने. शेवटच्या क्षणापर्यंत महेश नानगुडेची झुंज देखील आपण सगळ्यांनी पाहिली. यावेळेला खूप चांगला फटका खेळलाय. फ्लिक हेलिकॉप्टरचा थोडासा मिलाप देखील पाहायला मिळाला आणि षटकार देखील पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने हा बॉल झटकला अगदी आणि षटकार त्या ठिकाणी. यावर्षी मान्सून सुपर सिरीज मध्ये देखील अर्धशतक आपण धनंजय बिनताडे यांचं पाहिलं होतं. या षटकाराने धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 42 धावांवर. हा समोर उडवलाय, पाहूया किती धावांसाठी जाईल. 9 धावा. 9 इकडे कळवला जातोय. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. धनंजय बिनताडे मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर धडाकेबाज कामगिरी करू लागलेले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 8 बॉलचा खेळ झालाय. 51 धावा धावफलकावर. धनंजय बिनताडे, महेश नानगुडे, पुण्याचे 2 फलंदाज आज दाखल होताना पाहिला मिळतात. श्रीजा 11 लालबाग संघासाठी गोदरेज मैदानामध्ये. विक्रांत जाधव यांचा हा संघ श्रीजा 11 लालबाग. हो वेगवान बॉल या ठिकाणी पाहिला मिळाला. खोलवा टप्प्याचा एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे आणि एका धावीने धावसंख्या पुढे जाईल. 5 षटकांचा सामना असणार आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये पाहूयात कोणता संघ अधिराज्य गाजवेल. थोडीशी घाई देखील करा. रवी लिंगाला, किशन देवेंद्र, अभिषेक आंगणे, यश कोठारी, ही जी नावं आहेत ना, एका बाजूला चिन्मय कदमला देखील आज आम्ही पाहतोय. मुंबईतील युवा टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल जोगाडे देखील पाहायला मिळत आहेत. म्हणजे एक चांगला संच पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. ऐश्वर्य सुर्वे बाबा यांना पाहतोय आपण. अमित कोरीला देखील आपण पाहतोय. यावेळेला कव्हर्सला हो पाहण्याजोगता फटका पाहायला मिळाला. माझ्या मते बऱ्याच जणांनी टाळ्या वाजवल्या. एवढा सुंदर फटका होता. महेश नानगुडेचं हेच टॅलेंट आहे. मैदानाच्या चौफेर खेळतात. आताही जर पाहिलं तर नियंत्रण होतं या फटक्यावर. टाइम मिळाला त्यांना आणि अगदी त्यांनी योग्य दिशा दाखवली या बॉलला. षटकार. धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 58 धावा धावफलकावर. अतिशय सुंदर. काय बॉल टाकलाय. अप्रतिम यॉर्कर. माघारी परतावं लागेल महेश नानगुडे यांना. एवढ्या वेगात आला हा यॉर्कर आणि यष्टा उद्ध्वस्त करून गेला. दांडी गोल. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतात. ऋत्विक गजर. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील एक युवा टॅलेंटेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ऋत्विक गजर आज या ओमकार 11 रामदूतच्या स्पर्धेमध्ये लालबाग परिसरामध्ये येत आहेत. आज लालबाग परिसरामध्ये खेळाडू दाखल झालेले आहेत.
परंतु समोर चिताकॅमचा वेगवान गोलंदाज सोहेल अप्रतिम यॉर्कर टाकला महेश नानगुडे यांच्यासाठी. ऋतिक गजर हा बॉल फुल टॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिकडे होतोय. यश कोठारी आले, एक धाव तिकडे मिळेल. ओव्हर नंबर 2 आपल्याला इकडे पाहायला मिळाली आणि धावफलक जर पाहिला तर 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 59. राहुल जोगाडे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. ऋतिक गजर एका बाजूला, धनंजय भिंताडे यांना आपण पाहतोय. या वेळेला कव्हरच्या क्षेत्रात मात्र फटका खेळलाय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. बॅकफुटला गेले, बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायला गेले. बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळाला खरा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. राहुल जोगाडिया मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होतोय. बॅकफुटला गेले, पॉइंटला स्ट्रोक खेळतायत. एक धाव तिकडे मिळेल. राहुल टप्पा पडतोय. बॉल मात्र या ठिकाणी फिरताना पाहिला मिळतोय आणि एक चांगला बॉल म्हणजे एक फिरकीपटू म्हणून अगदी लहान वयापासूनच चर्चेत आलेले खेळाडू पाहायला मिळतात. राहुल जोगाडिया या ओव्हरमध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. टप्प्याचा बॉल होता, स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूया फटका फसलाय आणि विकेट सुद्धा येताना पाहायला मिळेल. राहुलचं कौतुक करावं लागेल. मॅच बॉल प्रेक्षकांमध्ये आला असेल तर कृपया आतमध्ये पाठवा. मॅच बॉल राहुलने या ठिकाणी अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने या संघातील आणखीन एक दर्जेदार खेळाडू शुभम शेळके दाखल होताना पाहायला मिळतील. गेल्या 2 वर्षात जबरदस्त परफॉर्मन्स राहिला आहे शिरूर तालुक्यातील या युवा खेळाडूचा शुभम शेळके. हे षटक मात्र आतापर्यंत चांगले राहिले. 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. शुभम शेळके समोर राहुल जोगाडिया. हाई बॉल दर्जेदार गोलंदाजी. या ओव्हरमध्ये राहुलने फक्त 3 धावा दिल्यात. अप्रतिम गोलंदाजी. वा राहुल वा. भारतातील आघाडीच्या फिरकीपटूंमध्ये राहुल यांचं देखील आवर्जून नाव घेतलं गेलेलं आहे. तेच इकडे पाहायला मिळालं. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 62. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. सूर्या मणिरत्नम बॉलिंगसाठी. चिताकॅमचा आणखीन एक वेगवान गोलंदाज सूर्या. ऋतिक गजर, शुभम शेळके. सुरुवात धडाकेबाज, त्यानंतर थोडासा कंट्रोल झालाय स्कोर.
याला तो खेळण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु विकेट आली आहे. बॅटिंगसाठी येतात रवी घुले, मावळ तालुक्यातील इंदोरी गावचे खेळाडू आहेत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. सूर्याने पहिल्याच बॉलला विकेट घेतली आहे खरी, परंतु शुभम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पॉईंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. राहुल आले पुन्हा एकदा एक धाव, थोडंसं धावसंख्येला लगाम घातला. 2 ओव्हरमध्ये 59 असणारी धावसंख्या मात्र त्यानंतर कंट्रोल होताना पाहायला मिळाली. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला घेतला गेला होता, परंतु राहुल जोगाडे आणि आता सूर्या मणिरत्नम धावसंख्येला कंट्रोल करताना पाहायला मिळत आहेत. रवी घुले आणि शुभम शेळके या दोघांना श्रीजा 11 लालबागसाठी खेळावं लागेल. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातो आहे. शुभम शेळके स्ट्राईकवर आहेत. 11 चेंडूत अर्धशतक केलं होतं नुकतंच देहूरोडच्या मैदानामध्ये यात शुभम शेळके यांनी. वेगवान गोलंदाजी, अगदी उत्तरच नव्हतं काही या गोलंदाजीचं. एवढा जबरदस्त बॉल तिकडे टाकला गेला. आणखी एक डॉट बॉल. धावसंख्या जर पाहिली तर 64 वर स्थिरावलेली आहे. 4थी ओव्हर सुरू आहे. यानंतर आणखीन एक षटक बाकी आहे. पाहूया किती. 2 ओव्हर 59 चा स्टार्ट झाला होता. यावेळेला पुलचा फटका खेळला जरूर आहे, परंतु अडवला सुद्धा ऐश्वर्य सूर्य यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग पाहिल्या मिळाली. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाईल. महाराष्ट्राचे महापंच म्हणजेच युवराज भालेराव सर सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. आपले हार्दिक स्वागत. हा बॉल टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतो आहे. सूर्याची गोलंदाजी, परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न दोन्ही गोलंदाजांनी केला आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 65 वर स्थिरावलेली आहे. वसीम लवकर बाद झाले, वसीम शेख. त्यानंतर जर पाहिलं तर धनंजय आणि महेश तानगुडे यांनी काही आकर्षक फटके खेळले, त्याच्या जोरावर ही धावसंख्या उभी राहिली खरी, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा थोडासा धावसंख्येला कंट्रोल करण्याचं काम बासुरी HR11 या टीमने केलेलं आहे. हाही बॉल थोडासा पुढे जरूर होता, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु रोखलाय तिकडे. आणि आणखीन एक चांगला बॉल तिकडे पाहायला मिळाला. दोनही ओव्हर लाजबाब पाहायला मिळाल्या. मागील ओव्हरमध्ये सुद्धा 3 आणि या ओव्हरमध्ये सुद्धा 3. पहिल्या 2 ओव्हरला 59 आणि मागील 2 ओव्हरमध्ये फक्त 6 रन.
समोरच्या दिशेने खेळला गेलेला बॉल पाहायला मिळतोय, पाठीमागच्या पटरीच्या दिशेने मारला गेलाय. शुभम शेळके यांच्या बॅट मधून 9 धावांवाला फटका, 9वा. प्लॅटफॉर्मवर शुभम, आपल्या माहितीसाठी पाठीमागे रेल्वे स्टेशन आहे आणि प्रेक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर बॉल मारलाय. एखाद्या प्रवाशाला भेटला तर घरी जाताना तो बॉलही बरोबर घेऊन जाईल. श्रेयस कदम यांनी देखील मारला होता. शुभम शेळके यावेळेला पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न केला, फटका फसला. राहुल जोगाडिया तिकडे पोहोचतात, कॅच मात्र सुटली जाते. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि तिकडे थोडीशी घाईच झाली मी असं म्हणेल शुभम यांच्याकडून. आणि धाव संख्या जर पाहिली तर या ठिकाणी 75 आहे खरी. सुशांत गायकवाड बॅटिंगसाठी येतात. नवीन बॅटर अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर या गावचे खेळाडू आहेत. मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय सुशांतने आणि पंचांचा इशारा येतोय एका धावेचा. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, करा बॉल मागे जातोय. याही वेळेला स्ट्रोक खेळला जातोय, समोरच्या दिशेने उडवलाय. सुशांतच्या बॅट मधून आला हा षटकार, धावसंख्येला आकार देताना पाहायला मिळाला. आणखीन एक खेचून मारलाय, लांब लचक स्ट्रोक खेळला. सुशांतने आपल्या टीमची धावसंख्या वाढवली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 89. विजयासाठी 90 धावांची आवश्यकता.
90 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. चला सलामीची जोडी मैदानात पाठवा. मॅच भरपूर आहेत, वेळ कमी आहे, आपलं सहकार्य गरजेचं आहे. यानंतरच्या मॅचेस या 4-4 ओव्हरच्या होतील याची नोंद आपण घ्यायची. चला सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. यश कोठारी अमित कोरी, अंधेरीचे यश कोठारी आहेत, तर जोडीला चुनाभट्टीचे अमित कोरी हे दोन्ही फलंदाज. चला मॅच सुरू करायची आहे. श्रीजय इलेव्हन लालबाग 90 धावांचा पाठलाग करायचा त्याच्या विरुद्ध HR बासुरी टीमला. वैयक्तिक पहिल्या आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन सतीश बिराजदार, पहिलं षटक सतीश बिराजदार यांच्या हातामध्ये सोपवण्यात येत आहे. नुकतीच आमदार चषकमध्ये देखील शेवटच्या ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. आज आकाश काळे हे देखील टीममध्ये पाहायला मिळत आहेत. धनंजय बिंताडे नेहमीची पारंपरिक संघ घेऊन मात्र पुण्यातून ऋषिकेश जोरी देखील दाखल झालेले आहेत श्रीजय इलेव्हन लालबागसाठी. सतीश पहिलं षटक हे पॉवर प्ले जेवढ्या रन केल्या जातील त्याच्या डबल रन मिळतील, पाहूया. त्याच्यामुळे ते निर्णायक देखील असणार आहे. यश कोठारी, यशला यश मिळेल का? सोबतीला अमित कोरी आहेत. तीन धावा पहिल्याच बॉलवर येताना पाहायला मिळत आहेत. या ओव्हरवर मॅचचं गणित बरंचसं अवलंबून आहे. कुठेतरी 25-30 धावा जरी या ओव्हरवर मध्ये आल्या मजा येईल, मॅच पुढे ज्यावेळेला जाईल पाहूया. पहिला चेंडू तर चांगला आला होता सतीश यांचा. समोर यश कोठारी, टर्फ क्रिकेटमधील देखील एक सध्या चर्चेतील नाव आहे यश कोठारी. यावेळेला खेचून मारला आणि खूप लांबवर मारला मिड विकेटच्या दिशेने. उसळीचा फायदा घेतला यशने, सिक्सर. नऊ धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. लक्ष मोठं आहे 90 धावांचं, परंतु पाठलाग सुरू आहे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. सतीश थोडेसे दूर राहिले आणि तिकडे एक धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. पहिलं षटक मार्गस्थ आहे.
या ओव्हरमध्ये जेवढ्या रन येतील त्याच्या डबल रन होणार आहेत. अमित कोरी मागील मॅच मधील मॅन ऑफ द मॅच आणि मुंबईतील क्लासिकल बॅटर पैकी एक. या वेळेला आस्ट्रोक खेळला जरूर परंतु पाठीमागे जाईल. एका धावेसाठी घोषांकी क्षेत्र चेंडू जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाते ती म्हणजे 11 धावांवर. सतीश चांगलं कमबॅक त्यांनी देखील केलंय. खोलवर टप्प्याचा काय वेगात बॉल टाकलाय. जबरदस्त बॉल. एक धाव तिकडे येताना पाहिला मिळते. वा 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 हा बॉल पाहण्यासारखाच होता. एवढा जबरदस्त टाकलाय. धाव संख्या 12 झाली आहे. पहिली ओव्हर सुरू आहे. एच.आर. बासुरी, रवी किशन इन ऍक्शन आणि दुसऱ्या बाजूला श्रीजा 11 लालबाग यांच्यामधील सामना आपण या ठिकाणी पाहतोय. आज महाराष्ट्रभरातून खेळाडू या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी ओंकार 11 रामदूतची ही 7व्या पर्वातील मानाची स्पर्धा. समोर खेळलाय हा बॉल. हो महेश नानगुडे पोहोचले सुद्धा आणि अडवलाय बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय तिकडे. जरी सुरुवात जबरदस्त झाली काय सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालंय. आणि या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर एकंदरीत धावसंख्या झाली ती म्हणजे 13 धावांचा बोनस सुद्धा होईल. 26 धावा. पहिल्या 3 बॉलला 10 रन होते आणि नंतरच्या 3 बॉलला फक्त म्हणजे पहिल्या 2 बॉलला 9 रन होते आणि नंतरच्या 4 बॉलला फक्त 4 रन दिल्या आणि त्याच्यामुळे धावसंख्या 13 वर सीमित राहिली. 13 धावांचा बोनस झाला. 26 धावा धावफलकावर आहे. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. 64 4 ओव्हरमध्ये 64 धावा अजूनही करायच्या आहेत. धनंजय भिंताडे येत आहेत. पुरंदर तालुक्यातील उंटरी गावचे असणारे हे गोलंदाज. रबर बॉल पावसाळी क्रिकेटने पुढे आलेलं हे नाव मात्र मोठमोठ्या स्पर्धा भारतभर गाजवताना पाहायला मिळतात. पाहूया आज कशा प्रकारे. परंतु मुंबईतील 2 टॅलेंटेड बॅटर मैदानात आहेत. यश कोठारी, अमित कोरी. धनंजय भिंताडे. चोवीस बॉल 64. सामना ऑन आहे परंतु यानंतर मॅच भरपूर आहेत याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. वेगात बॉल टाकलाय. अंदाज नाही आला या वेगाचा आणि उसळीचा अंदाज नाही आला विशेष म्हणजे. आणि एका धावेसाठी हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. अजूनही 63 करायच्या. 23 बॉल 63. श्रीजा 11 लालबाग विरुद्ध बासुरी एच.आर. 11 हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. रवी लिंगाला आणि हाकिमबाई यांच्या माध्यमातून याच्या स्पोर्ट्स लाईव्ह क्षेत्रामध्ये देखील उतरली आहे आणि चांगलं काम ते देखील करतायत. लेगस्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. यावेळेला वाईट बॉल सुशांत कळवत आहेत. पंच धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धनंजय खोलवर टप्प्याचा बॉल. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. म्हणजे या बॉलला समोर खेळण्यापासून काही पर्याय नव्हता आणि अगदी खोलवर टप्प्याचा बॉल उचलणं तेवढंही सोपं नव्हतं. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे गेलेली आहे. महत्वाचं षटक दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळते आपल्याला. धनंजय भिंताडे, अमित कोरी क्लास या खेळाडूकडे देखील सातत्याने पाहायला मिळतो. यावेळेला अक्रॉस खेळे थोडेसे तिकडे वासिक आहेत. फेकी करतील तोपर्यंत जर पाहिलं तर एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे.
ऑप्टमच्या बाहेरून बॉल खेचण्याचा प्रयत्न तिकडे राहिला आहे. महेश नानगुडे पोचतायत. एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाईल. थोडंसं नियंत्रण मात्र या षटकामध्ये देखील मिळवलं, कारण मोठे फटके सातत्याने येणं गरजेचं आहे. म्हणजे एका ओव्हरमध्ये तुम्हाला 1-2 मोठे फटके मारायचे, धावफलक चालू देखील ठेवायचं आणि 1-2 मोठे फटके खेळायचे. इकडे आपल्याला एक ॲडव्हान्टेज आहे, तो म्हणजे 9 धावांचा सुद्धा. समोरच्या दिशेने लांबलचक बॉल गेला ट्रॅकवर, तर 9वा सुद्धा आहे. ओ या वेळेला हा बॉल जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. बराच बाहेर बॉल तिकडे पाहायला मिळतो. व्हाईट बॉल आणि प्लस एक डिक्लेअर आहे का सर? यस, धावून काढलेले एक रन. आणि या 2 धावांनी धावसंख्या पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 33 धावा. 90चा पाठलाग करायचा आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, टायमिंग फसलाय, बॉल हवेत आहे आणि महेश नानगुडे तिकडे पोहोचताना पाहायला मिळाले. आणखी बॅटर बाद होताना पाहायला मिळतील यश कोठारी. विकेट आली आहे. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर किशन देवेंद्र दाखल झालेत. कशासाठी ओळखले जातात? षटकारासाठी. हा घ्या षटकार, सिक्सर. आणि इकडे जर पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती 39. 2 ओव्हरमध्ये अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी धावांची आवश्यकता 3 ओव्हरमध्ये 51. 3 ओव्हरमध्ये 51 धावा करायच्या आहेत. अमित कोरी समोर वाशिक शेख, पुण्यातील एक वलयांकित नाव. लोअर फुलटॉस बॉल त्याला अक्रॉस खेळायला गेले. चिखलामध्ये पाण्यामध्ये बॉल थोडासा थांबला जरूर आहे. कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा. होणे सुरू आहे. आले जरूर त्या ठिकाणी फिल्डर आकाश काळे आणि तोपर्यंत एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळाली आहे. धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहिलं मिळते. 40 धावा धाव फलकावर. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल 50. श्रीजा 11 लालबाग विरुद्ध बासुरी HR11. यानंतर श्रीजा 11 लालबाग विरुद्ध विक्रोलियन्स असा सामना होईल. कमी गतीचा बॉल समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. तिकडे बॉल अडवतायत. चांगल्या पद्धतीने बॉलला अडवलं देखील. शुभम शेळके तिकडे होते. एका धावेने धावसंख्या व्हेरिएशन केलं होतं आणि त्याच्यामुळे टायमिंग तेवढं नाही होऊ शकलं. अगोदरच कमिट झाले होते. थोडासा बॉलला रडार मधल्या बॉलला वेगात खेळायचं, परंतु गती कमी असल्या कारणाने टायमिंग नाही झालंय. वाशिक या वेळेला उसळी असलेला बॉल मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने उडवलाय. पंचांचा इशारा येतोय. 6 धावांचा सिक्सर. सत्तेचाळीस धावा धाव फलकावर आहेत. 15 चेंडूंचा खेळ झालाय. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. अजूनही जर पाहिलं तर 15 चेंडू बाकी आहेत. 42 15 बॉलमध्ये 42 अजूनही पाहिजेत. अमित कोरी जोडीला जर पाहिलं तर किशन देवेंद्र आलेत. चांगला बॉल या ठिकाणी टाकलाय. पाठीमागे अडवलाय सुद्धा. हो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील होता.
सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त वजनाचे आणि सगळ्यात जास्त व्हायरल होणारे यष्टीरक्षक सध्या आज मात्र इकडे आलेले आहेत. ऋषी जोरे. बॅकफुटला गेले, स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला जरूर आहे, कव्हरच्या क्षेत्रात खेळला, बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला खरा परंतु बॉल नाही त्या ठिकाणी अडलाय आणि 4 धावेमध्ये त्याचं रूपांतर होताना पाहिलं मिळालं आणि धावसंख्या आता पुढे जात असताना पाहिलं मिळते ती म्हणजे 53 धावा. मॅच जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 37 पाहिजेत. 13 बॉल 37. मॅच बनली, आता चांगलीच मॅच बनली आहे. लोअर फुल टॉस बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न तिकडे, यस गॅपमध्येच मारलाय किशन देवेंद्र. 4 धावा, चौकार तिकडे येताना पाहिलं मिळेल आणि धाव संख्या जर पाहिली तर आता 4 ने पुढे गेली आहे. 12 बॉल मध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 33 ची आवश्यकता. उमेश गाडे आणि पांडुरंग गाडे हे दोन्ही बंधू देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. गाडीवाडी पेरीड कोल्हापूर या ठिकाणी त्यांची नामवंत स्पर्धा देखील पार पडली गेली. उमेश भाऊ आपलंही स्वागत. हा आणि मंचावर यायचं आपण. उमेश भाऊ, बारा बॉल अजूनही जर पाहिलं पहिला बॉल धनंजय भिंताडे चांगला टाकलाय, हलकासा बाहेर कट होणारा पहिला बॉल डॉट आलाय. समीकरण मात्र बदललाय. 11 बॉल 33 धावा. सामना जबरदस्त. अमित कोरी, किशन देवेंद्र 2 सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये, परंतु पुण्याचा तेवढाच धुरंधर गोलंदाज श्रीजा 11 लालबाग साठी सध्या गोलंदाजी करतायत धनंजय. 11 बॉल 33 म्हणजे प्रति बॉलला 3 धावा करायच्या आहेत. अमित, हो हाही बॉल पाठीमागे जातोय. एका धावेसाठी हा चेंडू पाहिला मिळेल. अजूनही जर पाहिलं तर इकडे 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बरोबर ना, 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे, माफ करा, 10 चेंडू बाकी आहेत. 32 धावा, 10-32. सामना चुरशीचा. हळूहळू रंगतता वाढताना पाहिलं मिळते या सामन्याची. एका बाजूला मुंबईचे खेळाडू आहेत, एका बाजूला पुण्याचे खेळाडू आहेत. बासुरी HR 11, दुसऱ्या बाजूला श्रीजा 11 लालबाग. या वेळेला स्ट्रोक खेळला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि तिकडे वाशिक शेख आहेत, त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहिलं मिळेल. धनंजय, कर्णधाराचा धनंजयला पुन्हा एकदा षटक देण्याचा निर्णय आतापर्यंत चांगला राहिलाय आणि या पहिल्या 3 बॉल मध्ये जर पाहिलं तर त्यांनी फक्त 1 धाव खर्ची केली आहे. विक्रोलियन्स नाणेफेकीसाठी आपण सज्ज राहायचंय. कर्णधार या ठिकाणी निखिल जाधव आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय येऊन प्लीज, कारण मॅच भरपूर आहेत. अभिषेक आंगणे आलेत, मांद्रे परिसरातील एक दर्जेदार बॅटर म्हणून ज्यांची ओळख आहे अभिषेक आंगणे. हा ही बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने, बॅट अतिशय वेगात, बॉलनी थोडीशी गती कमी, टर्न थोडासा जास्त पाहायला मिळाला. आणखीन एक 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केलेली आहे, म्हणजे 1 धाव आली ती सुद्धा बाईची आलेली आहे. अजूनही 32 धावांची आवश्यकता. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. हो, याही बॉलला मात्र चांगल्या पद्धतीने टाकलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येत आहेत. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. किशन देवेंद्र की फॅक्टर आहेत, ते काही करू शकतात. पाहिलं आम्ही कित्येक साऱ्या मॅचेस किशन देवेंद्रने बॅटिंगच्या जोरावर एक हाती फिरवल्यात. गेलेल्या मॅच आपल्या टीमच्या बाजूने घेऊन आलेत. 7 बॉल 31. धनंजय भिंताळे यांचं हे षटक अप्रतिम राहिले.
हा बॉल थोडासा लांबून खेचायचा प्रयत्न जरूर होता. धनंजयचं कौतुक आता आपण करायलाच पाहिजे. फक्त अधिकृत 2च धावा धनंजय भिंताडेने या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत आणि एकंदरीत 3-1 बाईकची सुद्धा आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 60 धावा. अजूनही 6 चेंडू आणि 30ची आवश्यकता. ऋतिक सांगळे येत आहेत. वरळीचे खेळाडू आहेत. लेदर बॉल क्रिकेटही तेवढंच चांगलं खेळतात. नुकतंच कोलगेटलाही चांगलं क्रिकेट खेळले होते आणि विशेष म्हणजे संगमनेर तालुक्यामध्ये देखील स्टेडियममध्ये या हंगामात खूप चांगली कामगिरी त्यांच्याकडून राहिली होती. आपल्याच वरळी परिसरातील खेळाडू आहेत ऋतिक सांगळे. पहिला बॉल किशन देवेंद्र सिक्सर किंग. षटकार पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय किशन देवेंद्र. काही करू शकतात. आणि आता अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 24 5 बॉलमध्ये 24 5 मधले 4 बाहेर मारायचे. हा बॉल समोर खेचण्याचा प्रयत्न राहिला आहे. शुभमचं चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. फेकी केली आहे खरी. ओ आणि जिकडे 1 धाव मिळाला पाहिजे तिकडे 3 धावा मिळत आहेत. विक्रोलियन संघनायक निखिल प्लीज लवकर या ठिकाणी आपण येऊन उपस्थित राहा. निखिल कुठे असेल, माझा आवाज येत असेल तर या लवकर, कारण यानंतर 4 मॅच आहेत. पाणी 4:45 वाजलेले आहेत. अजूनही 4 बॉल आणि 4 बॉल 21. आणि इकडे जर पाहिलं तर डॉट बॉल 3 बॉलमध्ये 21 अजूनही पाहिजेत. निखिल थोडं फास्ट या. 9 आहेत त्याच्यामुळे मॅच नाही संपली. किशनला कॉन्फिडन्स आहे, अजूनही मी 9 मारू शकतो. एक जबरदस्त स्ट्रोक, अफलातून स्ट्रोक त्या ठिकाणी खेळणे किशन. आणि सिक्सर. यस, मॅच ऑन आहे. आणि आता 2 बॉल मध्ये 15 करायचे, म्हणजे एखादा 9 आणि टीम मॅच मध्ये. पाहूया काय होईल. 1 6 आणि 1 9. 2 बॉल 15. किशन देवेंद्र. काय या खेळाडूची एक वेगळीच दहशत आहे इकडे आपल्याला पाहायला मिळते. अजूनही प्रतिस्पर्धी टीमने निश्वास सोडलेला नाहीये. ऋतिक सांगळे. आणि इकडे जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आता 1 बॉल बाकी आहे आणि 15 धावांची आवश्यकता. आणि यानंतर जर पाहिलं यावेळेला स्ट्रोक खेळलाय, परंतु पाहूयात किती धावा तिकडे. 6 धावा. आणि या मॅचला जिंकलं गेलंय श्रीजा 11 लालबाग.
आपलं अभिनंदन. महेश या टॉस करून घ्यायचा. 4 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. तिन्ही टीमचे पॉईंट जर समान झाले तर बॉल आउट आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर 2 क्वार्टर आणि 1 सेमी या सुद्धा मॅच बाकी आहेत. निखिल निर्णय कळवा प्लीज आणि मॅच सुरू करा. धनंजय भिंताडे मॅन ऑफ द मॅच आहेत. आपण स्वीकारण्यासाठी या. धनंजय भिंताडे 18 धावाही केल्यात आणि गोलंदाजी अप्रतिम केली. धनंजय भिंताडे. शैलेश शेडगे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, एक नामवंत गोलंदाज आणि